SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मार्फत आपण इच्छुक उमेदवारांच्या जे की उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत अशा प्रत्येक प्रभागात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जाणून घेत आहोत। त्यांचा अजेंडा काय आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे, हे फक्त आणि फक्त SPN न्यूज नाशिक मार्फत आपण पाहत आहात। आज आपण आहोत सातपूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये येण्याचं कारण म्हणजे सातपूरचा OBC क गट जो की आहे प्रभाग क्रमांक 11 मधील जे क प्रवर्गातील OBC प्रवर्गातील जे इच्छुक उमेदवारी करणार आहेत त्यांच्या मुलाखती आपण आज घेणार आहोत। माझ्या जर उजव्या हाताला बघितलं, या ठिकाणी आपण सातपूर कॉलनी परिसरात आहोत। या उजव्या बाजूला जर बघितलं की हा 10 नंबरचा प्रभाग या बाजूला आहे आणि तसंच जर डाव्या हाताला बघितलं की सातपूर कॉलनी हा मोक्याचा पॉइंट आहे। या ठिकाणी डाव्या हाताला जर बघितलं की सातपूर कॉलनीचा हा जो डावा भाग आहे हा इथून प्रभाग क्रमांक 11 हा सुरू होतो। त्याच अनुषंगाने माझ्या पाठीमागे बघू शकता की 10 आणि 11 या दोन्ही बॉर्डरवरती हे साईबाबा मंदिर माझ्या पाठीमागे बघू शकता। या ठिकाणी डाव्या हाताला जे लालबागचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाचं जे मंदिर आहे ते मंदिर देखील माझ्या डाव्या हाताला आहे। या ठिकाणीच आपण आज मुलाखत घेणार आहोत प्रभाग क्रमांक 11 मधील इच्छुक उमेदवार जे की क गटातून प्रवर्गातून ते उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत अशा गीताताई संजय जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत की त्यांचा अजेंडा काय असणार आहे, का ते उमेदवारी करत आहात, प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वांगीण विकासाबाबत त्यांच्या मनात काय संकल्पना आहेत ते आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत। तोपर्यंत आपण पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता आपण आहोत सौ गीताताई संजय जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांच्या ज्या मनात आहे त्या कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। ताई नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। एकंदरीत नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। तुम्ही देखील प्रभाग क्रमांक 11 क मधून या क प्रवर्गातून तुम्ही उमेदवारी करण्यास इच्छुक आहे, तर आपला अजेंडा काय असणार आणि आपली भूमिका काय असणार या निवडणुकी संदर्भात काय सांगाल ताई? प्रथम तर सर्वांना जय महाराष्ट्र आणि नमस्कार। मी प्रभाग क्रमांक 11 मधून म्हणजेच OBC महिला आरक्षण मधून माझं नेतृत्व गाजवणार आहे आणि सर्व नागरिकांना मी एकच आवाहन करू इच्छिते, आतापर्यंत तुम्ही जे नगरसेवक निवडून आणलेत त्यांनी जे कामं केलेले आहेत तुम्ही त्यांना पहिले प्रश्न विचारा की तुम्ही आतापर्यंत काय काम केलं आणि मी ज्यावेळेस तुम्ही मला मत द्याल किंवा मी निवडून येईल किंवा नाही येईल त्यावेळेस माझी काम करण्याची जी पद्धत असेल ती वेगळी असेल थोडीशी। आता तुम्ही इथे बघू शकतात रस्त्यांची दुरावस्था झाली, हनी ट्रॅप सारखे गुन्हे झाले, नशा करणारे मुलं झाले, चोरी चपाट्या झाल्या। आताच आम्ही आमच्या पक्षाने एक मोठा मोर्चा देखील केला होता। तर आमचा मोर्चाचा उद्देश मेन हाच होता की आपला नाशिक हे सुरक्षित नाशिक आणि भयमुक्त नाशिक झालं पाहिजे आणि मी खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी माझं नेतृत्व गाजवणार आहे। आणि बस एवढंच सांगेल नागरिकांना की थोडंसं जागृत राहा, आपलं मत हे खूप बहुमूल्य आहे, ते योग्य त्या माणसाला द्या। निश्चितच मत हे बहुमूल्य आहे, परंतु आपला जो अजेंडा असणार आहे, आपण जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडनं उमेदवारी करणार हे जवळपास निश्चित आहे। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्ट्रॅटेजी आहे जे की मुंबईमध्ये त्यांनी महाविकास आघाडी करणार आहेत, नाशिकमध्ये देखील आघाडी करणार आहेत, या आघाडीबद्दल आपण काय सांगाल? एकंदरीत जर बघायला गेलं की शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे ते देखील या रेसमध्ये आहे, पण त्याबद्दल काय सांगाल? खरं तर या आघाडीवर मी काही बोलू शकत नाही। आमचे जे वरिष्ठ आहेत ते ह्याच्यावर तुम्हाला पुरेपूर चांगले उत्तर देऊ शकतील। आणि निश्चितच प्रभागाचा सर्वांगीण विकास या अर्थाने एकंदरीत तुम्ही कशा प्रकारे विकासाला सामोरे जाणार, काय विकास करणार एकंदरीत? मी स्वतःला असं नागरिकांना असं सांगू इच्छिते की खरं तर एक युवा नेतृत्व म्हणजे जसं आपण बघू शकतो यंग पिढी काय आपल्या परिसर कसा स्वच्छ राहता येईल याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे। आणि नागरिकांची काय इच्छा असते की नगरसेवकाने फक्त रस्ते, गटारी आणि परिसरामध्ये होणाऱ्या सगळ्या समस्या येऊन त्यांनी वारंवार आपल्या समस्यांवर निवारण करावं, ह्याच्यावरच माझा जास्तीत जास्त भर असेल। आणि विद्यार्थ्यांसाठी काही समुपदेशन केंद्र वगैरे चालू करणार की जेणेकरून भविष्यात जेव्हा ते तरुण होतील त्यांचं जे गुन्हेगारीकडे आकर्षित न होता त्यांचं जे मन आहे ते अभ्यासाकडे आणि रोजगाराकडे आकर्षित व्हावं, यासाठी काय प्रयत्न कराल आपण?
मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत तर आतापर्यंत करतच आलेलो आहोत आणि यापुढे देखील करणार आहे. आणि आमच्या नेतृत्वात जितकं शक्य होईल तितकं आम्ही गोरगरीब असतील, परत विद्यार्थी असतील ज्यांना काम भेटत नाही, अशा गरजू लोकांना आमच्या नेतृत्वामधून त्यांना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि आपण जी मदत करतात जे सर्व मंडळांना, गोरगरीब तरुण तरुणींना, यामध्ये आपला जो आपण म्हणतो ना बॅकबोन म्हणतो त्याला, असा बॅकबोन व्यक्ती कोण आहे, आपण काय सांगाल त्याबद्दल? तसं तर बॅकबोन व्यक्ती माझ्यासाठी माझे देवदूत भरपूर आहेत आणि ज्यांचा माझ्या डोक्यावर हात आहे, अशा व्यक्तींचं मी खरं तर नाव नाही घेणार, कारण की मला त्यांचे आशीर्वाद लाभले हेच माझे अहोभाग्य आहे. आणि आपल्या पतीचं कितपत समर्थन आपल्यासाठी असतं की आपण जे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्याबद्दल? असं म्हटलं जातं की एका कर्तबगार स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो आणि हे खरंच आहे. जेव्हा जेव्हा कुठे कार्यक्रम असतील, लग्न सराई असेल, कोणाच्या अडीअडचणी असतील, प्रत्येक ठिकाणी माझे पती मला नेहमी सांगत असतात की तू पहिले जा आणि तिथे जाऊन मदत कर, आज नाही तर कधी नाही, वेळेला महत्व द्या, आणि नेहमी माझ्या पाठीशी ते उभे राहून मला चांगलं समजवत असतात. निश्चितच संपूर्ण सातपूरकरांनी बघितलं की ज्या वेळेस महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला, त्यावेळी अग्रस्थानी तुम्ही आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे दिनकर अण्णा पाटील आहे, ज्येष्ठ नेते, त्यांच्या धर्मपत्नी सौ लताताई पाटील होत्या. तुमच्या घोषणा त्यावेळी ऐकू आल्या नाहीत, परंतु आज काय घोषणा होत्या त्या काही सांगाल का त्याबद्दल? खरं तर आम्ही सर्वांनी खूप छान घोषणा लावल्या तिथे आणि त्या सगळ्या घोषणा आम्ही जे मोर्चामध्ये जे मुद्दे होते त्याच्यावरच देखील आम्ही लावल्या होत्या. जसं की लोकशाही वाचवण्यावर, हनी ट्रॅप सारख्या केसेस होत होत्या, नशामुक्तीवर होतं, त्याच्यानंतर अजून भरपूर रोजगार बेरोजगार मुलांना कामं भेटत नाहीये आजकाल, त्याच्यावर होतं. आपल्या इकडे एवढ्या कंपन्या असून आपण बाहेरचे मुलं इथे आणून कामाला लावतोय, असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की आपल्या प्रभागातील मुलांना काम आणि जॉब हे भेटले पाहिजे. त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देऊन आमचा मोर्चा व्यवस्थितपणे पार पाडला. एक शेवटचा प्रश्न ताई, शेवटचा एक प्रश्न विचारू आणि आपण या मुलाखतीला विराम देऊ. भरपूर विरोधक जे असं बोलतात की ज्या निवडणुका व्हायला हव्यात त्या ईव्हीएम मशीनवर न होता बॅलेट पेपरवर व्हाव्या, आपलं याबद्दल काय मत आहे? पर्सनली हा क्वेश्चन आहे आपल्याला. बापरे, मी ह्यावर माझं एकच मत देईल, जनता जनार्दन जे करेल ते चांगलं करेल. तरी पण मी परत एकदा जनतेला सांगेल, आपलं मत हे खूप बहुमूल्य आहे, योग्य त्या माणसाला द्या, हीच मी तुम्हाला नम्र विनंती करेन. निश्चितच ताईंनी असं उत्तर दिलं की त्यापुढे बोलता येणार नाही. निश्चितच खूप सुंदर अशी मुलाखत, ताईंसोबत जी चर्चा झाली. आपण पाहत होता SP न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.